नमस्कार मैत्रिणींनो, हे व्हिडिओ खूप दिवसांनी एडिटिंग केलेला आहे. हे मी लग्नाला गेले होते मागं त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. हे लॉंग मी व्हिडिओ घेऊन ठेवलेला होता, मला एडिटिंगच करणं झालेलं नाही आहे. त्या नवरीचं मी ब्लाऊज शिवले होते, आठवते का? ते मोती वगैरे अटॅच माझ्या मुलीनं केले होते. तर ह्या लग्नाला गेलो होतो. ह्या लग्नामध्ये गरिबाच्या लग्नाला जावं असं म्हणतात ना, तर मी म्हणलं जाऊन यावं, वेळ भेटला नसला तरी जाऊन यावं. तरी गेल्यावरती हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे. गेल्यावरती लग्न लावून दिलं आणि जेवण वगैरे केलं. मग तिथून निघलो. निघता वेळेसही काही आहे व्हिडिओ. हे नवरी खूपच नाजूक होती. तिचा भाऊ वगैरे आता नवरदेव उचलत असल्यामुळे तिचा भाऊ येऊन तिला उचललेला आहे, भाऊ तिचे काका. तर अशा प्रकारे हा लग्न खूप छान पार पडलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये येतो वेळेस सर्व समजा हेच आहेत बाराती लोकच. तर आम्ही आलो वापस. आम्ही येता वेळेस हा छोटासा मुलगा खूप असं बोलायचा प्रयत्न करत होता, हा हो असं छान करत होता, म्हणून व्हिडिओ घेतला आम्ही त्याचा. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर ते आपलं साडी वगैरे काढली. मला असं साडीमध्ये जास्त कम्फर्टेबल नसतं, गाऊन दिवसभर घालते त्याच्यामुळं तेच ठीक वाटते. आल्यावरती मी आल्या खूप आळस येत होता म्हणून एक चॉकलेट खाल्ला आणि आपल्या कामाला सुरुवात केली. हे ब्लाऊजचे हुक लावायचे होते. आता कारागिरांना तर मी सुट्टी दिलेली होती, लग्नाला जायचं आहे म्हणून. तर आता हे क्लायंट येणार होते, त्यांचा फोन आला. आता त्याचे हुक मला लावायचे होते. तर हे हुक मी 3 ब्लाऊजला आपल्याला हुक लावायचे होते. तर त्याच्यामधला मी एका ब्लाऊजला हुक लावता वेळेस हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यानंतर बाकी ब्लाऊज मी लावून घेतलेले आहेत. अशा प्रकारे हे हुक वगैरे आपल्याला सर्व काही आलं पाहिजे. एमर्जन्सीमध्ये आपण लावू शकतो. काही जणाचे कसे असतात, ज्यांचं शॉप आहे त्यांनी काय करतात, सगळं कारागीरच्या भरोशावर ठेवतात. हुक त्यांनी लावून देतील, काही चिल्लर काम असेल तुरपई वगैरे त्यांनी करतील. आपल्याला एमर्जन्सीला आपल्याला पण करता यावं किंवा करू शकू असं. मला लावायला बसलं तर 5 मिनटं नाही लागत हुकं लावायला, पण जास्त कस्टमरचे असतात म्हणून मी होत नाही, तर मी नाही लावत. आता हे आपल्याला द्यायचं असल्यामुळं अर्जंट असलं तर मला लावावंच लागतं. तर अशा प्रकारे हा हुक वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतरचं तुम्हाला दाखवते ब्लाऊज आता मी. तर हा ब्लाऊज बघा, हे 5 हुक लावलं झालेले आहे, त्याचे लास्ट आहे हे. आता माझे लेकरं पण आलेले आहे शाळेतून, त्यांना ट्युशनला जायचं आहे, तर त्यांना पण काढून द्यायचं आहे. लेकरांना नेले नव्हते. आल्यावरती लेकरं म्हणत होते, मम्मी तू जाऊन आली, आम्हाला का नेली नाही म्हणून. आता हे मुलगी आता जात आहे ह्याला ट्युशनला. आता त्यांना सगळं काय काय आहे ते व्यवस्थित आवरून घ्या म्हणत होते मी, बॅग वगैरे. माझा मुलगा म्हणत होता, मी ट्युशनला जात नाही, तू लग्नाला नेली नाही तर मी ट्युशनला जात नाही असं म्हणत होता. तर हे ब्लाऊज मी तिथे खाली बसून लावलेले होते, लाईट गेलेली होती म्हणून. तर हे ब्लाऊजचे आपलेले हुक लावून झालेले आहेत. हे वर्क स्टोनचा आहे, स्लीव्सला नॉर्मल आहे, लांबच्या लांब आहे. ब्लाऊज हाईट पण जास्त आहे, स्लीव्स पण लांब आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा, हे साधं ब्लाऊज पीस आहे. साधं ब्लाऊज पीसला आपलं हे हाताला लेस त्या कापडाची लावलेली आहे, मेन फॅब्रिकची. ते तुम्हाला दाखवते. मेन फॅब्रिक आपला क्रॉसमध्ये होता खूप, त्याच्यामध्ये ब्लाऊज बनत नव्हतं हे. तर ह्याची फक्त लेस काढली आणि ह्याला अटॅच केली. खूप कमी होतं ब्लाऊज पीस. त्याच्यानंतर ते क्लायंट आले, ते क्लायंट घेऊन गेलेत. तर हे आपल्या शेजारची लेकरं आहेत. ते हे लेकरांना खूप काम करायला आवडतं. काहीतरी काम द्या ताई, काहीतरी काम द्या काकू काकू असं करतात. आता हे याच्यामध्ये त्यांना रील वगैरे छोटे छोटे जे राहिलेले होते रील आपले वापरलेले, ते व्यवस्थित ठेवलेले नव्हते, तर त्यांना गुंडाळून व्यवस्थित ठेवायला दिलेले आहेत. आपल्याला अर्जंटमध्ये शिवायचं असतं, सगळं जिथल्या तिथं पडतं. तर त्याच्यानंतर आपल्याला हे एक ब्लाऊज कट करून स्टिच करायचं होतं ह्या ब्लाऊजला. हे ब्लाऊज माझ्या मावशीचं आहे. हे ब्लाऊज आपल्याला स्टिच करता वेळेस यांची हाईट वगैरे सर्व याच्यात ॲडजस्ट होण्यासाठी मी अशी घडी टाकलेली आहे. अस्तर भरपूर आहे,
माप पण आहे त्यांचं नॉर्मल आहे, जास्त माप मोठा पण नाही आहे. तर आता मी याच्यामध्ये एकदम छोटे स्लीव्स काढायचे आहेत, छोटे स्लीव्स, मटका गळा वगैरे. तर मी हे कट करून घेत आहे. आता याच्यामध्ये ह्या मुलीनं ह्याच्यासाठी रील पण काढून दिली मला. तर हे स्लीव्सची मी कटिंग करत आहे. बाकी असे डिटेल्समध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट करा. मी असं मार्क वगैरे करता वेळेस तुम्हाला डिटेलमध्ये पण दाखवायचा प्रयत्न करते. हे आता याच्यामध्ये जेवढं हाताला पॅच वर्क आहे ना, समजा वर्क तेवढ्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायचं होतं स्लीव्स. तर हे फ्रंट साईडचं आपल्याला टाकल्या मला सवय आहे, तर मी तसं फ्रंट साईड म्हणून टाकून ठेवते. ते टाकून ठेवल्यानं खूप आसान जातं. आता ह्याच्यामध्ये हे पूर्ण मेजरमेंट वगैरे घेऊन मी ह्याची कटिंग करून घेतलेली आहे. पण थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहायचा असला तर कमेंट करा, तेच आपण दाखवायचा मी प्रयत्न करते. खूप ब्लाऊज खराब झालेला आहे, पण माप त्यांना चांगलं बसतं म्हणून त्यांनी तेच दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मी सर्व मेजरमेंट घेऊन आहे बघा असं लिहून घेते. आता बार बार एक एक मेजरमेंट घेऊन एक एक आपल्याला हे करायला अवघड जातं. तर आता हे शोल्डर, गळा सर्व हे मोजून घेतलं. आता बॅक साईडचा गळा राहिलेला आहे. बॅक साईडचा गळा सेम आपल्याला गळा असाच करायचा आहे. डीपमध्ये आहे यांचा, डोरी पाहिजे यांना. तर अशा प्रकारे ह्याची पण कटिंग केलेली आहे. हे आर्मोलचं आपलं हे मोजणं जरुरी आहे. ह्याचा पण मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते. हे आर्मोल आपण व्यवस्थित जर ठेवला तर आर्मोलचे जे जॉईंट आहे ते खालीवरी होत नाही आणि फिटिंगमध्ये पण एकदम परफेक्ट बसतो. सर्वांना आर्मोलचं कोणी 5च टाकते किंवा कोणी 5.5च टाकते. मी जेवढा आर्मोल आहे त्या हिशोबाने 5, 5.5, 6 त्या पद्धतीने कमी जास्त करत असते, ज्याचं माप आहे त्या हिशोबाने. आता यांचा 1 टक्सचाच होता ब्लाऊज, 1 टक्स आणि इकडल्या साईडला एक प्लेट छोटीशी, आपल्याला बटनपट्टी मग खूप लांब दिसते म्हणून तिथे एक घेतलेली आहे. तर अशा प्रकारे कॉर्ड पायपिंग केलेली आहे, डोरी लावलेली आहे. ते बघा तिकडे हे स्टोनचं ब्लाऊज आहे, तिकडे ती माझी मुलगी बघा कशी मस्ती करत आहे. मी व्हिडिओ बनवत आहे तर ती तिकडून हात वगैरे दाखवत आहे. असे हे लेकरं पण असं मध्ये सतवत असतात. ते माझ्या मावशीचं होतं, त्यांची ॲनिव्हर्सरी होती म्हणून त्यांना ते ब्लाऊज मी लगेच हुक लावून लगेच देऊन टाकलं. आता राहिलेलं आहे हे 2 आपल्याला उद्या 2 वाजेपर्यंत द्यायचे. आता संध्याकाळचं उशीर होत आहे, तरी पण हे कट करून जर ठेवलं तर उद्या आपलं काम आवरलं की बसता येते मशीनवर, म्हणून मी कटिंग करत होते. बाकी सर्व अस्तर वगैरे सर्व कटिंग केले. मग हे 2 ब्लाऊज आहेत ते पण कटिंग केले. तर ह्याच्यामध्ये बघा हे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि लांब स्लीव्ज आहे. ह्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. ब्लाऊज स्टिच झाल्यावरती पाहायचं असलं तर याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ पण टाकते, त्याच्यानंतर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. अशा प्रकारे हे एक ब्लाऊज कट झालेला आहे. आता हे दुसरा एक ब्लाऊज आहे ते कट करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्लीव्ज त्यांचे लहान आहेत. आता ह्यांनी हे लांब मापाचं स्लीव्ज दिलेलं आहे. बॉडीवर मेजरमेंट पाहिजे होता, पण त्यांनी आलेले नव्हते, त्यांची मुलगी आली होती हे ब्लाऊज द्यायला. तर आता ह्यांना याच्यात थोडे शॉर्ट स्लीव्स पाहिजे, एकतर माप नाही आहे. आता त्यांना पाहिजे उद्या 2 वाजेपर्यंत त्यांना बाहेर जायचं. आता ह्याच्यामध्ये मी काय केलेले आहे, सर्व मी ब्लाऊज कट करून त्यांना म्हणले मी पूर्ण रेडी करून ठेवते, तुम्ही नंतर येऊन स्लीव्सचं माप द्या, स्लीव्ज लावून मी तुम्हाला फिटिंग करून देते. तुम्हाला 10-15 मिनटं इथे बसावं लागेल नंतर आले तेव्हा. ठीक आहे चालेल म्हणल्यानं आता हे बघा मी ह्याचे सर्व पार्ट ठेवून कटिंग करून घेते. आता ह्याच्यामधलं बघा हे स्लीव्ससाठी मी त्यांना एक्स्ट्रा फॅब्रिक बसते का नाही ते पाहत होते. त्यांचं जाड माप आहे तर आर्मोल वगैरे बसत नाही, जॉईंट येते. आता कपडा असल्यावर जॉईंट कशाला द्यायचा, अशी घडी असेल तर इकडल्या साईडनं फोल्ड केलेला आहे. तर हे स्लीव्ससाठी मी एक साईडला ठेवलेले आहे. बाकी मग पूर्ण आपली कटिंग करून घेतलेली आहे बाकीची, बॅक साईड आणि कटोरी वगैरे पूर्ण. अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे. असे काही व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करा. तुमचे कमेंट वगैरे काही येत नाहीत, मला असं व्हिडिओ बनवायला थोडं इंटरेस्ट असं वाटत नाही. कमेंट वगैरे आले, तुम्हाला काही असं बघायला इंटरेस्ट आहे असं वाटलं तर आम्हाला पण असे व्हिडिओ करायला खूप छान वाटतं. परंतु तुमचे काही कमेंट येत नाहीत. आणि चला ठीक आहे, असे जास्त व्ह्यूवर्स पण नाही आहेत, तरी पण मला व्हिडिओ बनायला खूप आवडते. मला याच्यामध्ये थोडंसं पुढे जायचं आहे.
बघू आता आपलं पुढचं काय होईल ते. तरी पण मी तर मेहनत करणारच आहे. अशा प्रकारे हा ब्लाऊज पण कटिंग झालेली आहे. याच्यामध्ये आता एक्स्ट्रा जास्त आहे फॅब्रिक म्हणून मी थोडंसं मोठंच कट करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला फिनिशिंगने कट करावंच लागतं. तर सहसा तर मी असं एक्स्ट्रा फॅब्रिकच असला असा किंवा नसला तरी जेवढा आहे तेवढा असा मोठाच कट करते. आता याच्यामध्ये स्लीव्सचा पार्टसाठी ठेवला. आता हे स्लीव्स त्यांच्या पुढे मी कट करून घेते. बघा हे स्लीव्ससाठी ठेवलेलं आहे अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण. आता जर अस्तरची त्याची हाईट कमी जास्त असेल तर आपल्याला तिथे जॉईंट लावावं लागेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.